नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपला EVS पार्ट 2 चा चॅप्टर फर्स्ट पाहतोय. पहिला धडा पाहतोय त्यातील व्हॉट इज हिस्ट्री, इतिहास म्हणजे काय. आणि या लेसन मध्ये आपण काही टॉपिक्स अभ्यासणार आहोत. फर्स्ट टॉपिक आहे हिस्ट्री, अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. आपल्या भूतकाळाबद्दल आपल्याला सांगणारं शास्त्र म्हणजे इतिहास. द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री, इतिहास लेखनाची शास्त्रीय पद्धत. हिस्ट्री अँड अस, इतिहास आणि आपण. द पास्ट अँड द फ्युचर, भूतकाळ आणि भविष्यकाळ. हे टॉपिक्स हे मुद्दे आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. आता मित्रांनो सुरुवात करूया. हिस्ट्री, अ सायन्स दॅट टेल्स अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट. आपल्याला भूतकाळातील घटनांबद्दल सांगणारं शास्त्र म्हणजे इतिहास. मग नेमकं काय आहे इतिहास आपण पाहूया. लास्ट इयर, गेल्या वर्षी मित्रांनो, इन स्टँडर्ड फोर्थ वी स्टडीड द लाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड हिज मिशन ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज. गेल्या वर्षी तुम्ही चौथीमध्ये होता. गेल्या वर्षी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेलं कार्य तुम्ही पाहिलं होतं. द टाइम बिफोर द बर्थ ऑफ शिवाजी महाराज वॉज अबाउट 400 years बिफोर नाव. शिवाजी महाराज केव्हा जन्माला आले होते? आत्तापासून 400 वर्षापूर्वी. और इन अदर वर्ड्स, द टाइम 400 years ago, 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराज जन्माला आले होते. फॉर अवर कन्व्हिनियन्स वी डिवाइड टाइम इन डिफरंट वेज. आपल्या सोयीसाठी काय केलं ना मित्रांनो, आपण वेळेचं वेगवेगळ्या मार्गाने आपण वेळ सांगत असतो किंवा वेळेचे भाग पाडत असतो. ऑफन वी यूज वर्ड्स लाईक नाव. आपण नेहमी शब्द वापरत असतो. कुठले कुठले शब्द वापरत असतो? नाव म्हणजे आता, सम टाईम काही वेळ, सम टाईम ॲगो काही वेळापूर्वी, आफ्टर सम टाईम काही वेळेनंतर, टुडे आज, येस्टरडे काल, टुमारो उद्या, और दिस इयर या वर्षी, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी, असे शब्द आपण वापरत असतो, है की नाही. व्हेन वी यूज दीज वर्ड्स, जेव्हा आपण हे शब्द वापरतो, वी आर ॲक्च्युली मेजरिंग टाईम इन अवर माइंड्स. आपण आपल्या मनामध्ये वेळ मोजत असतो. पुढच्या वर्षी, मग पुढचं वर्ष कधी येणार? थोड्या वेळापूर्वी असं म्हणतो ना आपण. नाव, टुडे अँड दिस इयर आर टर्म्स दॅट इंडिकेट द प्रेझेंट. म्हणजे पहा, आत्ता, आज आणि या वर्षी हे जे शब्द आहेत ते आपल्याला प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ दाखवत असतात. म्हणजे सध्या जे सुरू आहे ते सध्या. नाव सध्या, टुडे आज, दिस इयर. सम टाईम ॲगो म्हणजे काही वेळापूर्वी, येस्टरडे म्हणजे काल, लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी, आर टर्म्स दॅट इंडिकेट द पास्ट म्हणजे काही वेळापूर्वी होऊन गेलेली आहे वेळ. कालचा दिवस होऊन गेलेला आहे. लास्ट इयर गेल्या वर्षी, ते वर्ष होऊन गेलेलं आहे. मग हे शब्द कोणता काळ दाखवतात? पास्ट टेन्स दाखवतात. कोणता काळ दाखवतात? पास्ट. कोणता टेन्स दाखवतात? येस्टरडे, लास्ट इयर, हे शब्द पास्ट म्हणजे भूतकाळ दाखवतात. आफ्टर सम टाईम काही वेळानंतर, टुमारो म्हणजे उद्या, नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी, हे जे शब्द आहेत ते आपल्याला फ्युचर म्हणजे भविष्यकाळ दाखवत असतात. द टाईम हॅज ऑलरेडी गॉन बाय इज द पास्ट. द टाईम हॅज ऑलरेडी गॉन इज द पास्ट म्हणजे होऊन गेलेली जी वेळ असते त्याला भूतकाळ असं म्हणतात. द टाईम दॅट वी आर इन नाव इज प्रेझेंट. आपण सध्या जे जगत आहोत, सध्याचा जो काळ आहे तो प्रेझेंट टेन्स असतो, वर्तमान काळ असतो. द टाईम दॅट इज येट टू कम इज फ्युचर म्हणजे जी येणारा वेळ आहे ती फ्युचर आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे. मी पुस्तकातलंच एक्झाम्पल देतोय पहा. द पास्ट इन्क्लूड्स मेनी इव्हेंट्स दॅट हॅव ऑलरेडी टेकन प्लेस. आपला जो भूतकाळ आहे ना, त्या भूतकाळामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर 10 years ओल्ड टुडे, तुम्ही सध्या 10 वर्षाचे आहात, 5वीमध्ये शिकत आहात म्हणून. इट मीन्स द इव्हेंट ऑफ युअर बर्थ हॅपन्ड, की तुमचा जन्म होऊन गेलेला आहे. केव्हा? 10 years ॲगो इन द पास्ट. भूतकाळामध्ये 10 वर्षापूर्वी तुमचा जन्म झालेला आहे.
सिमिलरली आफ्टर 10 years फ्रॉम नाव दॅट इज, म्हणजे आत्तापासून 10 वर्षानंतर इन फ्युचर यू विल बी 20 years ओल्ड. 10 वर्षापूर्वी तुमचा जन्म झाला म्हणजे तो कोण होता? पास्ट. 10 वर्षानंतर तुम्ही 20 वर्षाचे असणार म्हणजे तो काळ कोणता असणार आहे? फ्युचर असणार आहे. मग द टाईम गॉन बाय बिटवीन टुडे अँड द डे ऑफ युअर बर्थ इज युअर पास्ट. मग आपला पास्ट कोणता असणार आहे? आज आहे आपण 10 वर्षाचे. 10 वर्षापूर्वी आपण होतो 0 वर्षाचे म्हणजे आपला जन्म झाला, आणि आपला जन्मापासून आजपर्यंतचा जो काळ आहे तो आहे आपला पास्ट, तो आहे आपला भूतकाळ. बरोबर. पहा, आपण या ठिकाणी पाहू शकतोय. पहा, 10 years ago म्हणजे 10 वर्षापूर्वी तुम्ही असे लहान असाल. बरोबर. डे ऑफ द बर्थ, या दिवशी तुमचा जन्म झालेला आहे म्हणजे तो काळ होऊन गेला आहे म्हणजे तो आहे पास्ट. आता सध्या काय आहे? तुम्ही 10 yearsचे आहात, तुम्ही 5th मध्ये आहात, 10 वर्षाचे आहात. बरोबर की नाही? मग तो काय आहे तुमचा प्रेझेंट, टुडे. 10 years ago टुडे. आणि फ्युचर 10 जो आहे, 20 वर्षानंतर तुम्ही असे खूप मोठे झालेले असाल, तो असणार आहे तुमचा फ्युचर. मग कोणी ऑफिसर झालेला असेल, कोणी टीचर झालेला असेल, कोणी डॉक्टर झालेला असेल, तो फ्युचर असणार आहे. टुडे प्रेझेंटला तुम्ही स्टुडंट आहात, आणि पास्टमध्ये तुम्ही एक छोटा बेबी होता. बरोबर. द सायन्स दॅट ट्राईज टू अंडरस्टँड पास्ट इव्हेंट्स इज कॉल्ड हिस्ट्री. असं शास्त्र की जे आपला भूतकाळ जाणून घेतं किंवा भूतकाळाबद्दल आपल्याला सांगतं त्यालाच इतिहास म्हणतात. ही हिस्ट्रीची सायंटिफिक डेफिनेशन आहे. आता आपण पुढचा टॉपिक पाहूया, द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री. इतिहासाची शास्त्रीय पद्धत. In standard 3rd and standard 4th, as part of environmental studies, we have become acquainted with various sciences. आपण EVS एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये आपण वेगवेगळे सायन्सेस पाहिले आहेत किंवा सायन्सचा पण थोडासा अभ्यास केला आहे. द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल दीज सायन्सेस ॲज इज दॅट देअर फॅक्ट्स ऑर इव्हायडन्स कॅन बी टेस्टेड. आता सायन्स म्हणजे काय असतं की ज्या फॅक्ट असतात, ज्या आपल्याला गोष्टी सांगितल्या जातात, किंवा जे इव्हायडन्स हा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. इव्हायडन्सचा अर्थ होतो पुरावा. सायन्स जे असतं ना ते असं कोणी सांगितलं किंवा अंदाजे कुठल्याही गोष्टीवर कल्पना करून विश्वास ठेवत नाही. ते इव्हायडन्स आणि सांगितलेल्या गोष्टी टेस्ट करून पाहतं, पडताळून पाहतं. उदाहरणार्थ, मीठ पाण्यामध्ये विरघळतं असं आपण सांगितलं तर त्याला इव्हायडन्स आहे किंवा त्याचा पुरावा आहे, आपण एक्सपेरिमेंट करून पाहू शकतो. आणि ते एक्सपेरिमेंट ते रिपीट केले जातात कुठेसुद्धा, कोणत्याही वेळी. आणि तर ते जर खरं ठरलं, सगळीकडे एकच आपल्याला निष्कर्ष निघाला, सगळीकडे एकच आपल्याला कन्क्लुजन निघालं, तरच ती गोष्ट सायन्समध्ये ॲक्सेप्ट केली जाते, नाहीतर नाही. The method of using a number of different tests to determine whether the evidence is reliable is called scientific method. Scientific method म्हणजे काय? The method of using number of different tests. वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. कशासाठी टेस्ट घेतल्या जातात? Determine whether the evidence is reliable. तो जो आपल्याला पुरावा आहे ना मिळालेला, की जी माहिती मिळालेली आहे ती रिलायबल म्हणजे विश्वास ठेवण्यासारखी आहे की नाही, याच्यासाठी हजारो शेकडो टेस्ट घेतल्या जातात. आणि हीच मेथड कोणती आहे? सायंटिफिक मेथड आहे. देर आर मेनी थिंग्स दॅट हॅपन सिन्स अवर बर्थ दॅट वी मे नॉट नो अबाउट. देर आर मेनी थिंग्स दॅट हॅपन सिन्स अवर बर्थ दॅट वी मे नॉट नो अबाउट. However, our grandparents or parents or other often tell us amusing stories of our childhood. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या जन्मापासून घडलेल्या आहेत आणि त्याबद्दल आपल्याला माहिती नाही. पण आपले जे ग्रँडपॅरेंट्स असतात, आजी आजोबा असतात, किंवा पॅरेंट्स म्हणजे आपले आई बाबा असतात, किंवा इतर जे शेजारी पाजारचे लोक असतात, इतर रिलेटिव्ज असतात, ते आपल्याला सांगत असतात लहानपणाच्या गोष्टी. लहानपणी खूप त्रास द्यायचा, लहानपणी अमुक तू झाडावर चढला होता, झाडावरून पडला, अशा अनेक लहानपणीच्या गोष्टी सांगत असतात. दोज स्टोरीज आर अ पार्ट ऑफ देअर मेमरी. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना आपले आईबाबा सांगतात आपल्या लहानपणाबद्दलच्या,
तो त्यांच्या आठवणींचा भाग असतो. However, when different people tell us about the same event, बऱ्याच वेळा वेगवेगळे लोक आपल्याला एकाच गोष्टीबद्दल किंवा एकाच घटनेबद्दल सांगत असतात. अँड वी फाइंड डिफरन्सेस इन देअर नॅरेशन्स. समजा मी लहान होतो तेव्हा माझी आजी सांगते आत्ता की मी झाडावरून पडलो होतो आणि माझा उजवा हात मोडला होता, उजवा हात फ्रॅक्चर झाला होता. माझी आई सांगते मी झाडावरून पडलो तेव्हा माझा डावा हात फ्रॅक्चर झाला होता. मग उजवा हात फ्रॅक्चर झाला होता की डावा हात फ्रॅक्चर झाला होता, असे गोष्टी ऐकल्या की वी मेक्स अस वंडर, दॅट मेक्स अस वंडर, की आपल्याला आश्चर्य वाटतं किंवा आपल्याला प्रश्न पडतो की कोणतं बरोबर आहे. मग वी नीड टू एक्झामाइन द डिटेल्स ऑफ ईच. मग प्रत्येकाने सांगितलेल्या गोष्टीबद्दल, प्रत्येकाने सांगितलेलं जे मत आहे त्याच्याबद्दल आपल्याला ते एक्झामाइन करावं लागतं, त्याच्याबद्दलच्या डिटेल्स पाहाव्या लागतात. अँड डिसाईड द करेक्टनेस ऑफ द फॅक्ट्स. आणि त्यांनी सांगितलेली जी गोष्ट आहे किंवा त्यांनी सांगितलेली जी घटना आहे ती योग्य आहे की नाही, बरोबर आहे की नाही, ते ठरवावं लागतं. इट इज नॉट पॉसिबल. पण आता ही गोष्टी खऱ्या खोट्या कशा ठरवायच्या, भूतकाळातल्या गोष्टी? इट इज नॉट पॉसिबल टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स टू रिक्रिएट द इव्हेंट्स दॅट हॅव हॅपन्ड इन द पास्ट. भूतकाळात घडलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडवून आणणं सोपं आहे का? मग तेव्हा समजा आता आपण खेळत असू, खेळताना पडलेलं असू असं सांगत असतील आपल्या घरचे, तर आपण पुन्हा लहान होऊ शकतो का ती गोष्ट पुन्हा करून पाहण्यासाठी? नाही. Therefore, the method of presenting history is different from that other sciences. बाकीचे जे सायन्स आहेत ना त्याच्यात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करून पाहता येते, पण हिस्ट्रीमध्ये कुठलीही गोष्ट पुन्हा पुन्हा करून पाहता येत नाही. शिवाजी महाराजांची शाहिस्ता खानाशी लढाई झाली किंवा शाहिस्ता खानाची त्यांनी लाल महालामध्ये बोटे तोडली, तर ही गोष्ट आपल्याला खरी आहे की खोटी आहे किंवा याच्यावर विश्वसनीय कशी आहे, 4 बोटे तुटली, 3 बोटे तुटली की 2 बोटे तुटली, हे पाहण्यासाठी आपण पुन्हा तो एक्सपेरिमेंट किंवा ती गोष्ट पुन्हा पुन्हा करून आणू शकतो का? शिवाजी महाराजांना पुन्हा पृथ्वीवर आणू शकतो का? नाही. हाच फरक आहे इतर सायन्स जे आहेत, इतर शास्त्र जे आहेत आणि हिस्ट्री हे सायन्स आहे त्याच्यामध्ये हाच फरक आहे. मग अशा वेळी काय करावं लागतं? इवन सो हिस्ट्री यूज द सायंटिफिक मेथड ॲट एव्हरी स्टेज. हिस्ट्री जी आहे ती सायंटिफिक मेथड, शास्त्रीय पद्धत वापरत असते ॲट एव्हरी स्टेज, प्रत्येक पायरीवर अभ्यास करताना. म्हणजे व्हाईल लुकिंग फॉर अँड कलेक्टिंग द एव्हिडन्स, म्हणजे पुरावे शोधताना आणि गोळा करताना सायंटिफिक मेथड वापरली जाते. पुन्हा एक्झामायनिंग द एव्हिडन्स, जो पुरावा मिळाला आहे त्याचं परीक्षण करताना सायंटिफिक मेथड वापरली जाते. अँड व्हाईल पुटिंग इट टुगेदर, आणि हे सगळे पुरावे एकत्र पडताळून पाहण्यासाठी सायंटिफिक मेथड वापरली जाते. अँड इफ रिक्वायर्ड, वेन रिक्वायर्ड, जर गरज असेल, द हेल्प इज ऑल्सो टेकन फ्रॉम अदर सायन्सेस, इतर शास्त्रांची सुद्धा मदत त्यासाठी घेतली जाते. दॅट इज वाय हिस्ट्री इज कन्सिडर्ड टू बी अ सायंटिफिक डिसिप्लिन. म्हणून इतिहास हे सुद्धा एक शास्त्र आहे असं म्हटलं जातं. हिस्ट्री इज नॉट रिटन सोलली ऑन द बेसिस ऑफ इमॅजिनेशन. इतिहास हा कल्पनेच्या आधारे इमॅजिन करून लिहिला जात नाही. मग कसा लिहिला जातो? मग इतिहासामध्ये इव्हिडन्स कोणते असतात, पुरावे कोणते असतात? एन्शियंट ऑब्जेक्ट्स, पूर्वीच्या काळीच्या वस्तू, स्ट्रक्चर्स, वास्तू, ज्या बांधकामे असतील, बिल्डिंग असतील, गड असतील, किल्ले असतील, महाल असतील, ते पाहिले जातात. स्कल्पचर म्हणजे शिल्पकामं, दगडात केलेली कोरीव कामं आहेत ती पाहिली जातात. पॉट्स, पूर्वीच्या काळी वापरलेली भांडे असतील. कॉईन्स, पूर्वीच्या काळी वापरलेली नाणी असतील. इन्स्क्रिप्शन म्हणजे हस्तलिखिते असतील पूर्वीच्या काळातली. कॉपर प्लेट्स, ताम्रपत्रे असतील, तांब्याचे पत्रे असतील की ज्या काळी त्याच्यावर कोरीव काम करून लिहिलं जायचं. पूर्वीच्या काळी लिहिलेली बुक्स, पुस्तके असतील, मॅन्युस्क्रिप्ट्स, हस्तलिखिते असतील. अशा पद्धतीने ट्रॅडिशनल स्टोरीज अँड सॉंग्स रिमेंबर्ड ओव्हर मेनी जनरेशन्स. ट्रॅडिशनल गोष्टी ज्या असतात किंवा जी गाणी असतात ट्रॅडिशनल,
ती वेगवेगळ्या जनरेशन टू जनरेशन, म्हणजे माझ्या आजी जी गाणी गायची जात्यावर बसल्यानंतर ओव्या गायची, तीच माझी आई गात असते. म्हणजे जनरेशन टू जनरेशन अशी सॉन्गसुद्धा एकमेकांना फॉरवर्ड केली जात होती, यांचासुद्धा अभ्यास केला जातो. आता आपण पाहूया द सोर्सेस ऑफ हिस्ट्री, इतिहासाचे स्रोत. काही आहेत मटेरियल सोर्सेस, म्हणजे काही भौतिक साधने आहेत की ज्याच्यामध्ये आपण आत्ताच पाहिलं, नाणी असतील, कॉईन्स असतील, पुन्हा मॅन्युस्क्रिप्ट्स असतील, ही सगळी मटेरियल सोर्सेस आहेत. मटेरियल सोर्सेस म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट नाही येणार त्याच्यामध्ये, जी पुराण काळातल्या ज्या वस्तू आहेत ते सगळे मटेरियल सोर्सेसमध्ये येतात. मग त्यांचा अभ्यास केला जातो इतिहासासाठी. आणि रिटर्न सोर्सेस म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट असतील, इन्स्क्रिप्शन असतील, त्याचा समावेश रिटर्न सोर्सेसमध्ये होतो. त्यानंतर आहे ओरल सोर्सेस, मौखिक साधने, की आता आपण पाहिलं ट्रॅडिशनल सॉंग्स असतील, ट्रॅडिशनल स्टोरीज असतील, त्याचा समावेश ओरल सोर्सेसमध्ये होतो. इन ऑर्डर टू फाइंड आउट व्हॉट हॅपन्ड इन द पास्ट अँड हाऊ इट हॅपन्ड, एव्हिडन्स अवेलेबल फ्रॉम ऑल दिस सोर्सेस इज कलेक्टेड अँड दोरफली एक्झामाइंड. म्हणजे पूर्वीच्या काळी एखादी घटना घडली आणि ती का घडली, हाऊ इट हॅपन्ड, कशी घडली, हे सुद्धा वेगवेगळे इव्हायडन्स, वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे त्याची रिलायबिलिटी, त्याची विश्वसनीयता पाहिली जाते. विथ द हेल्प ऑफ द इव्हायडन्स दॅट स्टँड्स दिस टेस्ट, असा पुरावा की जो या चाचण्यांवर टिकेल. पास्ट इव्हेंट्स आर पुट इन अ प्रॉपर सिक्वेन्स, त्याच्यापूर्वी घडलेले भूतकाळातील घटना सिक्वेन्सनुसार मांडल्या जातात आणि त्यानंतर इतिहास लिहिला जातो. अँड दिस इज द सायंटिफिक मेथड, आणि हीच शास्त्रीय पद्धत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे 2 टॉपिक्स आपण आज पाहिले. उद्या 1.3 हा जो टॉपिक आहे हिस्ट्री अँड अस, इतिहास आणि आपण, आणि 1.4 जो टॉपिक आहे द पास्ट अँड द फ्युचर, हा पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.